नमस्कार मित्रांनो, माझं नाव वेदराज राठोड. क्लिअरिटी ऑफ कन्सेप्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला सगळ्याला माहीतच आहे DHS एक्झाम आली आहे. तुम्ही फॉर्म पण भरलेला आहे आणि येत्या सेकंड वीक ऑफ सप्टेंबरमध्ये नियर अबाउट नाही का असं टेंटेटिव्ह आहे की दुसऱ्या आठवड्यात सप्टेंबरच्या काय आपली एक्झाम होईल DHSची. आणि DMERची एक्झाम पण काय लगेच येणार आहे. आणि ज्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगितलं आहे की आम्ही काय करू, तुम्हाला आमच्याकडून होईल तेवढी मदत करू आणि ती कोणत्या स्वरूपात राहील तर क्वेश्चन ॲन्सरच्या स्वरूपात राहील. ठीक आहे. आपण काय केलेलं आहे, सगळे सब्जेक्टचे काय क्वेश्चन सेट रेडी केलेले आहे आणि तुमच्यासाठी आपण एक क्वेश्चन सेट घेऊन येतो आहे. ठीक आहे. सोबतच आपण काय केलं आहे मित्रांनो, बरेच जणांचे कमेंट्स येत होते, काही लोकांचे फोन पण आले की सर आम्हाला मॅथचे व्हिडिओ पण पाहिजे. तर आम्ही काय केलं आहे, मॅथचे छोटे छोटे शॉर्ट ट्रिकचे व्हिडिओ बनवून तुम्हाला काय अपलोड करणं आपल्या यूट्यूब चॅनलवर चालू केलेलं आहे आणि तुम्ही ते बघत आहात असं तुमच्याकडून मला काय अपेक्षित आहे. तुम्हाला शक्य तेवढं काय करा, याच्यापासून नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा. तर या क्वेश्चन आन्सर सिरीजचाच आपला हा भाग आहे. आपण न्यूट्रिशनचा काय केला होता, 50 क्वेश्चनचा एक सेट घेतला होता आणि आज आपण त्याचा काय दुसरा सेट घेणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, मला तुमच्याकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही जास्तीत जास्त आपल्या चॅनलला काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर जास्त वेळ न वाया घालवता आपण लगेच काय करतो आहे, आपला न्यूट्रिशनचा दुसरा क्वेश्चन सेट चालू करतो आहे. पण या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की दुसरा सेट बघण्याच्या अगोदर तुम्ही काय करायचं आहे, पहिला सेट चांगल्यानं बघायचा आहे. कारण की पहिल्या सेटमध्ये मी खूप जास्त एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि त्याचंच काय आहे सेकंड सेट म्हणजे काय त्याचा कंटिन्युएशन आहे. आणि असे 2 व्हिडिओ म्हणून आपण काय करतो, टोटल 100 क्वेश्चन कंप्लीट करतो आहे न्यूट्रिशनचे. चला तर लगेच आपण काय करूया, व्हिडिओकडे वळूया. आपलं पहिला क्वेश्चन बघतोय आपण, फॉलोइंग आर द वॉटर सोल्युबल विटॅमिन एक्सेप्ट. ठीक आहे. आपल्याला काय विचारलं आहे, वॉटर सोल्युबल विटॅमिन विचारलं आहे एक्सेप्ट. तर क्लिअर करून देतो तुम्हाला मी विटॅमिन्सबद्दल. 2 प्रकारचे विटॅमिन आहे, एक म्हणजे फॅट सोल्युबल आणि दुसरं म्हणजे वॉटर सोल्युबल. तर फॅट सोल्युबल कुठले आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, तर मित्रांनो तुम्हाला मी सांगत होतो विटॅमिन्सबद्दल. ठीक आहे. तर 2 प्रकारचे विटॅमिन्स आहे, तुम्हाला मी क्लिअर करतोय. एक म्हणजे फॅट सोल्युबल. कुठलं आहे फॅट सोल्युबल, ADEK. ठीक आहे. हे आपले फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहे. आणि त्यानंतर वॉटर सोल्युबल कुठले आहे तर विटॅमिन B कॉम्प्लेक्स अँड विटॅमिन C. तर क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे आपल्याला, फॉलोइंग आर द वॉटर सोल्युबल विटॅमिन एक्सेप्ट. ठीक आहे. तर विटॅमिन B आणि C काय आपले वॉटर सोल्युबल झाले आणि विटॅमिन A काय आपला फॅट सोल्युबल विटॅमिन आहे. तर आपला आन्सर काय होऊन जाईल मित्रांनो, तर विटॅमिन A. ऑल ऑफ दिस का होणार नाही, कारण की सगळ्या काय वॉटर सोल्युबल आहे का नाही. आणि आपल्याला कुठला शोधायचा होता, एक्सेप्ट म्हटलं तर फॅट सोल्युबल शोधायचा होता. ठीक आहे. तुमचा इथं काय झाला, विटॅमिनचा पार्ट क्लिअर झाला. नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊ. विच ऑफ द विटॅमिन कंटेन्स 4 to 5% ऑफ कोबाल्ट इन देअर स्ट्रक्चर. काय विचारलं, कोबाल्ट विचारले. कुठल्या विटॅमिनच्या स्ट्रक्चरमध्ये कोबाल्ट असते. तर एका विटॅमिनचं नावच आहे आणि आपल्याला ते माहीत आहे, पण ऑप्शनमध्ये कुठे दिसत आहे का, तर आपल्याला माहीत असलेलं नाव नाही. तर कुठले विटॅमिन आहे ते, सायनोकोबालामिन. सायनोकोबालामिन. तर सायनोकोबालामिन कोणाचं नाव आहे, तर हे विटॅमिन B12चं नाव आहे. ठीक आहे. तर याचा अर्थ काय, नावातच आहे. कोबालामिन मीन्स याच्यामध्ये काय कोबाल्ट आहे याच्या स्ट्रक्चरमध्ये. आणि आपल्याला इन्फॉर्मेशन पण काय दिली आहे क्वेश्चनमध्ये, तर 4 to 5% याच्यामध्ये कोबाल्ट आहे. चला हा क्वेश्चन क्लिअर झाला. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉज स्वेल्ड अँड ब्लिडिंग गम्स, डिलेड वुंड हिलिंग अँड आल्सो ॲनिमिया. ठीक आहे. तर खूप सारे काय दिले आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. काय काय म्हटलं आहे, स्वेल्ड अँड ब्लिडिंग गम्स. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं आहे, डिलेड वुंड हिलिंग आणि ॲनिमिया. तर असा कुठला विटॅमिन आहे आपण ऑप्शन बघूया, विटॅमिन B, विटॅमिन C, विटॅमिन A आणि ऑल ऑफ दिस. ठीक आहे. तर आपल्याला माहीत आहे हे सगळं कुठल्या विटॅमिनचं फंक्शन आहे आणि कुठल्या विटॅमिनच्या फंक्शन न झाल्यामुळे किंवा डिफिशियन्सी झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला होतात. तर तो आहे विटॅमिन C. तर विटॅमिन Cचं काम काय आहे, तर कोलेजन फॉर्मेशनचं आहे. आपलं काय या गम्सची वगैरे काय आपली त्याची हेल्थ ठेवण्याचं काम आहे. आणखी काय तर आयरनचं ॲब्झॉर्प्शन आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर काय म्हणजे ॲप्रोप्रिएट आन्सर इट इज विटॅमिन C. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. विटॅमिन B12 डिफिशियन्सी कॉजेस विच डिसऑर्डर. विटॅमिन B12च्या डिफिशियन्सीमुळे कुठलं डिसऑर्डर होतो असं विचारलं आहे. चला ऑप्शन बघूया, पेलेग्रा, पर्निशियस ॲनिमिया आणि मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया. ठीक आहे. तर मेगॅलोब्लास्टिक ॲनिमियाबद्दल आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि पेलेग्राबद्दल पण बघितलेलं आहे. तर विटॅमिन B12च्या डिफिशियन्सीमुळे काय होतं आपल्याला, तर पर्निशियस ॲनिमिया. ठीक आहे.
तर याला पर्निशियस का म्हणतो, तर काही काळापूर्वी म्हणजे भूतकाळात याच्यावर काय ॲडव्हान्स ट्रीटमेंट अवेलेबल नव्हती आणि त्यामुळे काय व्हायचं, लोकांची डेथ व्हायची. म्हणजे हा डिसीज काय फॅटल समजला जायचा, फॅटल. ठीक आहे, म्हणून याचं नाव पडलं पर्निशियस ॲनिमिया. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया आपण. विटॅमिन सी डिफिशियन्सी कॉज विच डिसऑर्डर. आताच आपण याचे काय विटॅमिन सी डिफिशियन्सीचे लक्षणं बघितले आणि आता डायरेक्ट आपल्याला नाव विचारलेलं आहे की विटॅमिन सी डिफिशियन्सीमुळे काय होतं, आणि खूपदा हा क्वेश्चन काय एक्झाममध्ये विचारलेला पण आहे. तर आपण ऑप्शन बघूया. स्कर्वी, डिलेड वुंड हिलिंग आणि ॲनिमिया. तर तिन्ही ऑप्शन कशाशी रिलेटेड आहे, विटॅमिन सीशी. याचा अर्थ आपला ऑप्शन काय होऊन जाईल, ऑल ऑफ द अबो किंवा ऑल ऑफ दीज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पेशंट हॅज अंडरगॉन गॅस्ट्रेक्टॉमी. बघा थोडा लॉजिकल क्वेश्चन विचारलेला आहे. पेशंट हॅज अंडरगॉन गॅस्ट्रेक्टॉमी, द नर्स मस्ट नो द पेशंट विल बी डिप्राइव्ड ऑफ विच विटॅमिन. म्हणजे काय सांगितलं तुम्हाला की पेशंटची गॅस्ट्रेक्टॉमी झाली आहे, काही पार्ट रिमूव्ह केला आहे स्टमकचा किंवा स्टमक रिमूव्ह केलेला आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे कुठल्या विटॅमिनची डिफिशियन्सी होणार असं तुम्हाला विचारलेलं आहे. एकदम लॉजिकल क्वेश्चन आहे. याचा अर्थ एखाद्या विटॅमिनचं काय असणार आहे, रिलेशन असणार आहे स्टमकच्या सेलची आणि काही फॅक्टरची. ठीक आहे, तर कुठला फॅक्टर असतो, गॅस्ट्रिक जे सेल असतात ते काय करतात, एक फॅक्टर रिलीज करतात, तो असतो इंट्रिन्सिक फॅक्टर. इंट्रिन्सिक फॅक्टर. ठीक आहे, आणि हा पण क्वेश्चन येतो की इंट्रिन्सिक फॅक्टर कुठल्या सेल काय करतात, रिलीज करतात. तर त्या असतात परायटल सेल. हा क्वेश्चन कदाचित समोर पण असेल, पण आपण आताच एक्सप्लेनेशन बघूया. तर परायटल सेल जे आहे या स्टमकच्या इंट्रिन्सिक फॅक्टर रिलीज करतात. पण या इंट्रिन्सिक फॅक्टरचं काम काय, तर इंट्रिन्सिक फॅक्टर काय करतं, विटॅमिन B12चं ॲब्झॉर्प्शन करतं. आणि कुठं करतं, तर टर्मिनल इलियममध्ये. टर्मिनल इलियम. आता इलियम तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, हे काय इंटेस्टाईनचा भाग आहे. डिओडेनम, जेजुनम, इलियम. टर्मिनल इलियममध्ये काय होतं, तर एकदा परत बघूया, टेक्निकल क्वेश्चन आहे. तर गॅस्ट्रेक्टॉमी झाली आहे पेशंटचा, तर काय होणार, परायटल सेल रिमूव्ह होणार आणि परायटल सेल काय सिक्रेट नाही करणार, इंट्रिन्सिक फॅक्टर सिक्रेट नाही करणार. आणि इंट्रिन्सिक फॅक्टर जर सिक्रेट नाही झालं तर विटॅमिन B12चं काय होणार नाही, ॲब्झॉर्प्शन होणार नाही. आणि ॲब्झॉर्प्शन जर विटॅमिन B12चं झालं नाही तर काय होणार आहे पेशंटला, पर्निशियस ॲनिमिया. तुम्हाला होप सो, मला असं वाटते की तुम्हाला काय ही थोडा पॅथोफिजिओलॉजी लक्षात आली असेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण लगेच. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, रिचेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन ए, रिचेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन सी. तो ऑप्शन बघूया, बनाना, मिल्क, आमला अँड एग्स. आता आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की विटॅमिन सी कशामधून मिळतं, तर आमलामधून मिळते. ठीक आहे, किंवा कधी कधी ऑप्शनमध्ये काय येईल, इंडियन गूजबेरी. याचं नाव काय, इंडियन गूजबेरी. पण कधी कधी तुम्हाला जर ॲडव्हान्समध्ये जर क्वेश्चन विचारला तर असं पण विचारू शकतात की आमलापासून तुम्हाला किती विटॅमिन सी मिळतं. तर लक्षात असल्याला पाहिजे किती, 600 मिलीग्राम फ्रॉम 100 ग्राम ऑफ आमला. ठीक आहे, किती मिळतं आपल्याला, 600 मिलीग्राम मिळतं. म्हणून आपलं काय म्हणतो, आमला इज द रिचेस्ट सोर्स ऑफ द विटॅमिन सी. आपण त्याला काय म्हणतो मित्रांनो, आवळा म्हणतो. ठीक आहे, बरेच लोक तुम्ही आवडीनं खात असाल. नेक्स्ट क्वेश्चन, द पेशंट गिव्स हिस्ट्री ऑफ हॅव्हिंग ओनली वेगन डाएट. वेगन डाएटचा अर्थ काय होतो, ओनली व्हेजिटेरियन डाएट इन हिज लाईफ टाईम. विच विटॅमिन डिफिशियन्सी शुड नर्स सस्पेक्ट इन सच पेशंट. बघा परत काय केलं, थोडा लॉजिकल क्वेश्चन दिला आहे. आपल्याला काय म्हटलं की आपल्याकडे एक पेशंट ॲडमिट झाला आहे किंवा OPDमध्ये एक पेशंट आला आहे, तो सांगतो की मी फक्त माझ्या पूर्ण लाईफटाईममध्ये व्हेजिटेरियन डाएट घेतलेला आहे. तर आपण जर तिथं ॲज अ नर्सिंग ऑफिसर किंवा स्टाफ नर्स म्हणून वर्किंग असेल तर आपण काय विचार करणार आहोत की पेशंटला कुठली डिफिशियन्सी झाली असेल. तर तुम्हाला माहीत आहे मित्रांनो कशाची, तर सायनोकोबालामिन, दॅट इज विटॅमिन B12. पण असं का बाबा की त्याला विटॅमिन B12चीच का डिफिशियन्सी झाली, तर विटॅमिन B12 जे आहे हे फक्त ॲनिमल ओरिजिनपासून मिळतं. कशापासून, ॲनिमल ओरिजिन, फूड ऑफ ॲनिमल ओरिजिन, ॲनिमल फूड्स. म्हणून तुम्ही जर फक्त व्हेज डाएट जर घेत असाल तर तुमच्यामध्ये काय होऊ शकते, याची डिफिशियन्सी होऊ शकते. ठीक आहे, लॉजिक तुम्हाला लक्षात आलं असेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. बघा क्वेश्चन आलं आहे, इंट्रिन्सिक फॅक्टर इसेन्शियल फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ विटॅमिन सायनोकोबालामिन. सायनोकोबालामिन म्हणजे काय, B12. हे मी तुम्हाला मध्ये यासाठी सांगत असतो कारण तुम्हाला हे सगळं लर्न झालं पाहिजे. इज सिक्रेटेड बाय विच सेल ऑफ द स्टमक. मी आता तुम्हाला याची काय थोड्या वेळापूर्वी पॅथोफिजिओलॉजी समजून सांगितली मागच्या स्लाईडमध्ये की इंट्रिन्सिक फॅक्टर कोण रिलीज करतं, तर परायटल सेल सिक्रेट द इंट्रिन्सिक फॅक्टर. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण.
काय विच एलिमेंट इज यूज टू रिड्यूस द ड्युरेशन अँड सिव्हिअरिटी ऑफ डायरिया इन चाइल्ड. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण काय करतो, बेबीला चाइल्डला जर डायरिया झाला असेल तर आपण त्याला काय ORS पावडर देतो, IV थेरपी देतो. पण त्यासोबतच काय एक मॅक्रोन्यूट्रिएंट असतं ते खूप इसेन्शियल असतं. तर ते कुठलं आहे मित्रांनो, पोटॅशियम, सोडियम, हायड्रोजन अँड झिंक. ठीक आहे, पोटॅशियम आणि सोडियम तर देतोच, पण डायरियाची स्पेसिफिकली काय विचारलं आहे, डायरियाची काय आपल्याला सिव्हिरिटी आणि ड्युरेशन रिड्यूस करायचं आहे. त्यासाठी आपण काय यूज करतो, झिंक यूज करतो. पण आपल्याला माहीत पाहिजे या झिंकचं नेमकं फंक्शन काय. तर हे झिंक काय करतं, वॉटर आणि इलेक्ट्रोलाइटचा ट्रान्सपोर्ट करतं टू द इंटेस्टाईन. कशाचं, वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट्स. वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट्स काय करतं, हे ट्रान्सपोर्ट करतं टू द इंटेस्टाईन. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. विच एलिमेंट इज इसेन्शियल फॉर द मिनरलायझेशन ऑफ बोन अँड इनॅमल फॉर्मेशन. इथं सिंपल विचारलं आपला की बोनचं मिनरलायझेशन आणि महत्त्वाचं काय तर इनॅमल फॉर्मेशन. इनॅमल म्हणजे आपल्या दाताचं वरचं जे व्हाईट कवरिंग असते त्याला आपण काय म्हणतो, इनॅमल म्हणतो. आणि हा इनॅमलबद्दल तुम्हाला आणखी माहीत असेल, इट इज द हार्डेस्ट पार्ट इन अवर बॉडी. सगळ्यात काय असतं, टफेस्ट असतं, हार्डेस्ट असतं. ठीक आहे, तर इनॅमल फॉर्मेशन कोणाचं काम आहे, झिंक, फ्लोरीन, पोटॅशियम आणि सोडियम. तर हे कशाचं आहे, तर हे फ्लोरीनचं काम आहे. कधीही लक्षात ठेवा, इनॅमलशी जर काही संबंध आला तर डायरेक्ट आपला आन्सर असणार आहे फ्लोरीन. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. प्रेग्नंट मदर रिक्वायर्ड हाऊ मच ॲडिशनल किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर डे. ठीक आहे, थोडा गायनॅकच्या साईडला क्वेश्चन केला आहे, पण आपला काही न्यूट्रिशनशी पण तो रिलेटेड आहे. आपल्याला माहीत पाहिजे की मदर जर प्रेग्नंट असेल, एखादी फिमेल प्रेग्नंट असेल, तर थ्रूआउट द तिच्या प्रेग्नन्सी तिला ॲडिशनल किती कॅलरी लागणार आहे, तर आपल्याला डायरेक्ट याचा आन्सर माहीत असायला पाहिजे. ते म्हणजे 350 किलो कॅलरी पर डे. एवढी ॲडिशनल कॅलरी आहे, कारण की तिच्या काय वूममध्ये काय होत आहे, एम्ब्रिओमध्ये काय बेबी ग्रो होत आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. RDO ऑफ किलो कॅलरी ऑफ एनर्जी रिक्वायर्ड बाय सिडेंटरी मेल. आता ही कशी कॅटेगरी आहे, सिडेंटरी वर्किंग असतात, त्यानंतर काय आपल्यासारखे मिडलमध्ये वर्किंग असतात, आणि काही हार्ड लेबर करणारे काय असतात, मेल असतात आणि फिमेल असतात. तर त्यानुसार काय करत असतो आपण, किलो कॅलरी म्हणजे आपल्याला डेली एनर्जी किती लागतं त्यावर काय आहे आपला क्वेश्चन रिलेटेड आहे. तर सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे काय, की ज्यांचं काय असतं, ऑफिस वर्क असतं किंवा जे दिवसभर काय करतात, कम्प्युटर वर्क करतात, दिवसभर बसून राहतात, तर त्या लोकांचं काय असतं, एक्सपेंडिचर पण कमी असतं. तर अशा लोकांना किती काय होतं, एनर्जी लागते, तो ऑब्व्हियसली नॉर्मल ॲडल्टपेक्षा थोडा कमी लागणार आहे. किंवा जे हार्ड लेबर करतात, जे काय काम करणारे जे लेबर्स असतात, त्यांच्यापेक्षा त्यांना काय एनर्जी कमी लागते. तर आपण बघूया ऑप्शनमध्ये काय, 2320 किलो कॅलरी, 2500, 2800 आणि 2550 किलो कॅलरी आहे. ठीक आहे, तर तुम्हाला तिन्ही कॅटेगरीचं माहीत असायला पाहिजे. पण सिडेंटरीचं काय झालं आहे, क्वेश्चन बरेचदा विचारलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर सिडेंटरीसाठी लागते 2320 किलो कॅलरी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. नेक्स्ट आहे, अलॉंग विथ द फॉलिक ॲसिड डिफिशियन्सी ऑफ विच एलिमेंट इन्क्रीज द रिस्क ऑफ हॅव्हिंग कंजेनायटल ॲनामलीज लाईक स्पायना बिफिडा. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच आपल्या न्यूट्रिशनचं सांगितलं होतं की फॉलिक ॲसिडच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं, तर न्यूरल ट्यूब डिफेक्ट होतात. त्यांचं नाव पण मी तुम्हाला सांगितलं होतं, काय होतं, तर स्पायना बिफिडा ऑकल्टा, मिनिंजिओसिल आणि मिनिंजिओमायलोसिल. पण फॉलिक ॲसिडसोबत आणखी असा कुठला एक मायक्रोन्यूट्रिएंट आहे की ज्याच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं, तुम्हाला न्यूरल ट्यूब होण्याचे चान्सेस वाढून जातात तुमच्या बेबीला. तर ऑप्शन बघूया, पोटॅशियम, झिंक, व्हिटॅमिन सी आणि कोबाल्ट. तर याचा राईट आन्सर आहे मित्रांनो झिंक. ठीक आहे, अलॉंग विथ द फॉलिक ॲसिड आपल्याला काय करावं लागतं, मदरला झिंकचे पण सप्लिमेंट द्यावं लागतात. कशासाठी, तर न्यूरल ट्यूब डिफेक्ट प्रिव्हेंट करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. विच एलिमेंट कॉल्ड 2-एज सॉर्ट ऑफ विच डिफिशियन्सी ऑफन कॉज डेंटल केरीज और डिकेइंग ऑफ टूथ. बघा, आपल्या दाताशी रिलेटेड आहे. आणि काय म्हटलं, 2-एज सॉर्ट. 2-एज सॉर्टचा अर्थ काय होतो मित्रांनो, दोधारी तलवार. ठीक आहे, दोधारी तलवार म्हणजे काय, तर कमी झालं तरी आपल्याला त्याच्यापासून नुकसान आहे, आणि जास्त झालं तरी आपल्याला त्याच्यापासून काय नुकसान आहे. ठीक आहे, तर आपल्या इथं त्याची डिफिशियन्सीबद्दल सांगितलं काय, कॉज डेंटल केरीज अँड डिकेइंग ऑफ टूथ. आताच आपण बघितलं इनॅमल फॉर्मेशनसाठी कोण महत्त्वाचं असतं, तर फ्ल्युरिन असतं. तर या फ्ल्युरिनलाच आपण काय म्हणतो, दोधारी तलवार म्हणतो. कमी जर झालं तर आपलं काय डिकेइंग ऑफ टूथ होतं, आणि जास्त जर झालं काय होणार आहे, ऑब्व्हियसली फ्ल्युरोसिस होतं. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा नेहमी, दोधारी तलवार 2-एज सॉर्ट जर विचारलं तुम्हाला तर ते काय फ्ल्युरिन आहे. नेक्स्ट आपण बघूया.
विच विटॅमिन इज इसेन्शियल फॉर द ॲब्झॉर्प्शन ऑफ आयरन फ्रॉम द डिओडेनम. मला वाटतं मी खूपदा सांगितलं तुम्हाला की कुठलं विटॅमिन तुम्हाला काय आयरन ॲब्झॉर्प्शनसाठी लागतं आणि कुठं ते काय करतं. परत हे सांगितलं इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन की आयरन ॲब्झॉर्प्शन आपल्या बॉडीमध्ये कुठं होतं तर डिओडेनममध्ये. तर याचं डायरेक्ट आन्सर तुम्हाला माहिती आहे विटॅमिन सी लागतं आपल्याला कशासाठी तर आयरन ॲब्झॉर्प्शनसाठी. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया आपण. मिनरल्स अँड विटॅमिन्स प्रोव्हाइड हाऊ मच एनर्जी. बघा तुम्हाला काय म्हणलं आहे की मिनरल्स आणि विटॅमिन तुम्हाला किती एनर्जी प्रोव्हाइड करतात. तर ॲन्सरकडे बघूया. 4 किलो कॅलरी, 6 किलो कॅलरी, 9 किलो कॅलरी आणि प्रोव्हाइड्स नो एनर्जी. तर लेक्चरच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या लेक्चरमध्येच की वॉटरपासून, विटॅमिन्सपासून आणि मिनरल्सपासून कुठल्याही प्रकारची एनर्जी मिळत नाही. दॅट प्रोव्हाइड्स नो एनर्जी. तर ते आपल्यासाठी कशासाठी असतात तर देज आर द प्रोटेक्टिव्ह फूड, ठीक आहे, किंवा ते कसे वर्क करतात ॲज अ मायक्रो न्यूट्रियंट, ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवा विटॅमिन्स आणि मिनरल्सपासून कुठल्याही प्रकारची आपल्याला एनर्जी मिळत नाही आणि तुम्हाला फसवण्यासाठी असे काय करतात ते ऑप्शन देऊ शकतात, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. काय विचारलं आहे RDA. आता RDA आपल्या सगळ्यांना माहीत आहे रिकमेंडेड डेली अलाउन्स, म्हणजे डेली आपल्याला या स्पेसिफिक फूड प्रॉडक्टची किंवा न्यूट्रिएंटची किती रिक्वायरमेंट असते त्याला आपण काय म्हणतो RDA. तर काय विचारलं आपल्याला RDA ऑफ कॅल्शियम फॉर प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग मदर. कशासाठी तर प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग मदरसाठी आपल्याला कॅल्शियम डेली किती लागलं पाहिजे. तर ऑप्शन काय 600 मिलीग्राम, 800 मिलीग्राम, 400 अँड 1200 मिलीग्राम, ठीक आहे. तर ऑन ॲन ॲव्हरेज आपल्यापेक्षा ॲडल्टपेक्षा प्रेग्नन्सी आणि लॅक्टेटिंग मदरला नेहमी सगळ्या गोष्टी काय न्यूट्रिएंट जास्त प्रमाणात हवे असतात. आताच आपण बघितलं ॲडिशनल कॅलरी लागते, त्याचप्रमाणे सगळे न्यूट्रिएंट पण ॲडिशनल लागतात. तर काय आहे 1200 mg पर डे, ठीक आहे. आणि काही बुकमध्ये 1000 mg पण लिहिलेलं आहे, ते पण तुम्हाला माहीत असू द्या, ठीक आहे. 1000 mg पर डे पण आहे. जर ऑप्शनमध्ये जर आपला काय 1200 नसतं तर आपण 1000ला राईट आन्सर केलं असतं. पण ऑप्शन सगळे काय 800, 600 आणि 400 म्हणून आपण काय करतो 1200 mg पर डेला मार्क करतो, ठीक आहे. तर ही झाली प्रेग्नंट आणि लॅक्टेटिंग मदरसाठी कॅल्शियमचा RDA. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच मिनरल इज इसेन्शियल फॉर द नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द कार्डियक मसल अँड नर्व इम्पल्स कंडक्शन, ठीक आहे. तर मित्रांनो आपल्याला डायरेक्ट माहीत पाहिजे की आपल्या कार्डियक मसलच्या फंक्शनिंगसाठी आणि नर्व इम्पल्स कंडक्शनसाठी कुठलं काय असतं आपलं न्यूट्रिएंट महत्त्वाचं असतं. तो ऑप्शन बघूया कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम आणि क्लोरीन. तर आपल्याला माहीत आहे मित्रांनो की नर्व इम्पल्स कंडक्शनसाठी आणि आपल्या कार्डियक मसल ज्या हार्टच्या मसल असतात त्यांच्या नॉर्मल फंक्शनसाठी आपल्याला कुठलं न्यूट्रिएंट रिक्वायर्ड असतं तर कॅल्शियम रिक्वायर्ड असतं. आपण सध्या न्यूट्रिशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हे सगळे क्वेश्चन आन्सर बघतोय म्हणून आपण काय म्हणतो तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतोय. जेव्हा कधीतरी आपण काय करू MSN पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे मेडिकल सर्जिकल नर्सिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघू तेव्हा तुम्हाला याच्यापेक्षा पण आणखी या गोष्टीचं चांगलं एक्सप्लेनेशन मला देता येईल, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच अमॉंग द फॉलोइंग इज द रिचेस्ट सोर्स ऑफ द पोटॅशियम, ठीक आहे. पोटॅशियम याचा काय रिचेस्ट सोर्स आपल्याला विचारलेला आहे. आपण ऑप्शन बघूया. काय पहिला तुम्हाला दिसत नसेल मी सांगतो हा एग्ज आहे, नेक्स्ट आहे मिल्क, बनाना आणि आमला. तर मित्रांनो तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की पोटॅशियम रिच फूड काय आहे तर बनाना इज द पोटॅशियम रिच फूड. बऱ्याचदा क्वेश्चन विचारलेला आहे, मार्क करून ठेवा, इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच मिनरल्स हेल्प्स इन द ब्लड कोॲग्युलेशन. जर मित्रांनो तुम्ही कोॲग्युलेशनची काय बघितली असेल, थोडं पॅथोफिजिओलॉजी वाचली असेल किंवा त्याचे 13 फॅक्टर जर वाचले असेल तर तुम्हाला या क्वेश्चनचं डायरेक्ट आन्सर येऊन जाईल की कुठलं असं काय मिनरल्स आहे जे आपल्या ब्लड कोॲग्युलेशनमध्ये हेल्प करतात. तर आपण ऑप्शन बघूया क्लोरीन, फ्लोरीन, कॅल्शियम आणि आयोडीन. तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर माहीत होऊन जाईल की जर आपण ते 13 फॅक्टर जर बघितले तर त्यामधलं एक फॅक्टर काय आपला कॅल्शियम, ठीक आहे. कॅल्शियम याचा आन्सर आहे मित्रांनो राईट आन्सर, ठीक आहे. नेक्स्ट आहे 2 साईन विचारलेलं आहे. ट्राउझे साईन अँड चोस्टिक साईन आर कॉज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ विच एलिमेंट, ठीक आहे. आता हे ट्राउझे साईन्स काय असतं आणि चोस्टिक साईन काय असतं तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. आणि कशामुळे होतं तर मित्रांनो हे हायपोकॅल्सिमियामुळे होतं, ठीक आहे. तर हायपोकॅल्सिमियामुळे होतं. कॅल्शियम याचा डायरेक्ट आन्सर सांगतो तुम्हाला. तर होतं काय या ट्राउझे साईनमध्ये काय होतं फेशियल मसलचं आपलं ट्विचिंग होतं आणि जे हे असतं चोस्टिक साईन त्यामध्ये काय होतं तर कार्पोपेडल स्पाझम होतं, ठीक आहे. स्पाझम होतं आपल्याला आणि हे कशाचे साईन आहे तर देज आर द साईन ऑफ द
कॅल्शियम डिफिशियन्सी. आपल्या बॉडीमध्ये जेव्हा कॅल्शियम डिफिशियंट होऊन जातं तेव्हा काय दिसतं ते आपल्याला सिम्पटम दिसायला लागतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. रिकमेंडेड डेली अलाउन्स ऑफ सोडियम फॉर नॉर्मल ॲडल्ट. ठीक आहे. तर आपण काय रोजचं सॉल्ट किती घ्यायला पाहिजे ते आपल्याला RD विचारलेलं आहे आणि ॲन्सर सांगितलं आहे 2 to 3 ग्राम, 10 ग्राम, 15 ग्राम आणि 20 ग्राम. तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे मित्रांनो की सोडियमचं जे आहे आपल्याला काय नॉर्मल किती 2 to 3 ग्राम. आणि जर याच्यापेक्षा जर तुम्हाला स्पेसिफिक जर विचारलं ठीक आहे तर याचं 2 to 3 ग्राम हे आन्सर आहे. आणि स्पेसिफिक जर विचारलं तर लेस दॅन 2300 काय असतं मिलीग्राम असतं. ठीक आहे. कोणी सांगितलेलं आहे? अमेरिकन हार्ट असोसिएशननी सांगितलेलं आहे की 2300 मिलीग्रामपेक्षा आपलं साल्टचं काय डेली इंटेक त्यापेक्षा कमी असलं पाहिजे किंवा ऑन ॲन ॲव्हरेज जर बघितलं तर किती असलं पाहिजे 2 to 3 ग्राम एवढं काय असायला पाहिजे आपलं साल्टचा आपल्याला डेली इंटेक असायला पाहिजे, सोडियमचा इंटेक असायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच फॉर्म ऑफ आयरन इज बेटर ॲब्झॉर्ब बाय आवर बॉडी. तर आयरनचे 2 फॉर्म असतात. एक काय असतं आपण ऑप्शनमध्ये बघूया फेरस फॉर्म आणि फेरिक फॉर्म. नंतर म्हटलं आहे बोथ A and B आणि नन ऑफ दिस. दोनच ऑप्शनमध्ये आपल्याला चूज करायचं आहे. आता विच फॉर्म ऑफ आयरन इज बेटर. बेटर म्हणजे एक दुसऱ्यापेक्षा काय सरस आहे. तर दोन्ही असणार आहे का? नाही, दोन्ही नसणार आहे. तर 2 पैकी एक असणार आहे. तर कुठलं फॉर्म ऑफ आयरन आपल्या बॉडीमध्ये जास्त ॲब्झॉर्ब होतं तर ते फेरस फॉर्ममध्ये. ठीक आहे. लक्षात ठेवा नेहमी फेरस फॉर्मचं काय ॲब्झॉर्प्शन आपल्या बॉडीमध्ये ॲज कम्पेअर टू फेरिक चांगलं असतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 1 ग्राम ऑफ हिमोग्लोबिन, एक हिमोग्लोबिन मॉलिक्यूल कंटेन्स हाऊ मच अमाऊंट ऑफ आयरन. सिंपल विचारलं आहे की आपल्याला माहीत आहे हिमोग्लोबिन काय करतं, आयरन असतं हिमोग्लोबिनमध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला पार्टच माहीत आहे हिमोग्लोबिन जसं आपण म्हणतो हिम आणि दुसरा पार्ट काय याचा ग्लोबिन. ठीक आहे. तर हिम आहे कुठला पार्ट आहे हा? हिम इज द पार्ट ऑफ द आयरन वेर इज ग्लोबिन इज द प्रोटीन. ठीक आहे. हिम आयरनचा पार्ट आहे आणि ग्लोबिन काय हा प्रोटीनचा पार्ट आहे. ठीक आहे. तर 1 ग्राम ऑफ हिमोग्लोबिनमध्ये किती प्रेझेंट असतात तर 3.34 मिलीग्राम एवढं 1 ग्राम ऑफ हिमोग्लोबिनमध्ये काय आयरन प्रेझेंट असतं. ठीक आहे. बरेचदा क्वेश्चन विचारलेला आहे. आता नेक्स्ट विचारलं आहे RD ऑफ आयरन फॉर प्रेग्नंट मदर. तर प्रेग्नंट मदरसाठी रिकमेंडेड डेली अलाउन्स ऑफ आयरन किती असलं पाहिजे? ऑप्शन काय दिलं आपल्याला 20 मिलीग्राम, 30 मिलीग्राम, 35 मिलीग्राम अँड 40 मिलीग्राम. ठीक आहे. तर याचा सिंपल आन्सर आहे 35 मिलीग्राम. तर मित्रांनो आपण बघत होतो काय तर RD ऑफ आयरन फॉर प्रेग्नंट मदर किती असतं 35 मिलीग्राम. त्यानंतर आणखी एक फेवरेट क्वेश्चन आहे, बरेचदा विचारलेला आहे, एम्समध्ये आलेला आहे क्वेश्चन की थ्रू आउट द प्रेग्नन्सी ऑन ॲन ॲव्हरेज अ वुमन रिक्वायर्ड हाऊ मच अमाऊंट ऑफ आयरन. म्हणजे पूर्ण तिच्या प्रेग्नन्सीच्या डेजमध्ये फ्रॉम फर्स्ट ट्रायमिस्टर टू कुठपर्यंत तर बर्थ ऑफ द बेबी म्हणजे 3rd ट्रायमिस्टरच्या एंडपर्यंत एका मदरला किती तिला थ्रू आउट द प्रेग्नन्सी टोटल प्रेग्नन्सीमध्ये काय होतं किती त्याला अमाऊंट ऑफ आयरन लागतं. तर आपल्याला ऑप्शन दिले आहे 500 मिलीग्राम, 1000 मिलीग्राम, 1500 मिलीग्राम आणि 2000 मिलीग्राम. तर एका मदरला थ्रू आउट तिच्या प्रेग्नन्सी किती लागतं तर 1000 मिलीग्राम तिला काय टोटल आयरन लागतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच फूड प्रॉडक्ट डिक्रीज द ॲब्झॉर्प्शन ऑफ आयरन. तर जेव्हा आपण काय करतो आयरन वेगवेगळ्या फूड प्रॉडक्टमधून घेतो तर त्याचं ॲब्झॉर्प्शन डिक्रीज कोण करतं आपल्या बॉडीमध्ये ते विचारलेलं आहे. तर पहिलं आहे मिल्क, एग्स आणि टी. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की मिल्क, एग आणि टी या तिन्ही अशा गोष्टी आहे जे तुमचं आयरनचं ॲब्झॉर्प्शन काय करतात डिक्रीज करतात. तर याचा आन्सर काय येऊन जाईल आपलं ऑल ऑफ द अबोव किंवा ऑल ऑफ दिस. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. विच विटॅमिन इज गेट ॲक्टिवेटेड ड्यू टू UV रेज फ्रॉम द सनलाईट. आता UV रेज काय तुम्हाला माहीत आहे अल्ट्रा व्हायलेट लाईट. आणि हे पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कुठला विटॅमिन काय होता ॲक्टिवेट होता तर तो आहे विटॅमिन डी. आणि विटॅमिन डी कुठला आपल्या याच्यापैकी रेटिनॉल, टोकोफेरॉल, कोलेस्ट्रॉल आणि नन ऑफ दिस. तर कुठला विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल हाच काय आपला विटॅमिन डी आहे. ठीक आहे. तर हा काय होतो UV लाईटमध्ये आपल्या स्किनच्या अंडर तो काय होतो ॲक्टिवेट होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विटॅमिन ए इज मेनली स्टोअर्ड इन. तर आपल्या बॉडीमध्ये विटॅमिन ए कुठं स्टोअर्ड राहतं. ठीक आहे. तर म्हटलं लिव्हर, मसल, किडनी आणि रेटाना. तर आपल्या बॉडीमध्ये मेनली काय होतं विटॅमिन ए कुठं स्टोअर्ड राहतं मित्रांनो तर लिव्हरमध्ये ते काय राहतं स्टोअर्ड राहतं. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण. पॉप्युलेशन इटिंग ओनली मेज. ठीक आहे. may lead to
विच डिफिशियन्सी डिसऑर्डर. ठीक आहे, तर आपल्याला माहीत पाहिजे की यामध्ये काय काय गणित काय, याच्यामध्ये लॉजिक काय. ठीक आहे, तर असं कुठलं काय आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं एक अमिनो ॲसिड आहे, मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, त्याचं नाव काय ट्रिप्टोफन. ट्रिप्टोफन. ठीक आहे, तर हे काय आपलं इसेन्शियल अमिनो ॲसिड आहे. आणि इसेन्शियल अमिनो ॲसिड कशासाठी लागतं, तर आपल्याला कशासाठी लागतं, तर नायसिन फॉर्मेशनसाठी लागतं. ठीक आहे, नायसिन इट इज द प्रिकर्सर फॉर द नायसिन. नायसिन बनवण्यासाठी, निकोटिनिक ॲसिड बनवण्यासाठी काय लागतं, ट्रिप्टोफन. तर मित्रांनो, या मेजमध्ये काय होतं, हे ट्रिप्टोफन लॅकिंग असतं आणि जी पॉप्युलेशन फक्त मेज खाते त्याला काय होणार नाही, हे ट्रिप्टोफन मिळणार नाही. आणि ट्रिप्टोफन जर मिळालं नाही तर नायसिन ॲसिड बनणार नाही. आणि नायसिन म्हणजे निकोटिनिक ॲसिड जर बनलं नाही तर तुम्हाला मी सांगितलं होतं कुठलं डिसीज होतं, तर पेलेग्रा. ठीक आहे, पेलेग्रा. आणि पेलेग्रा कसं ओळखायचं ते पण तुम्हाला सांगितलं होतं मी. 3 Ds, 3 D ना आपण काय करतो, पेलेग्रा ओळखू शकतो. दॅट इज डायरिया, डिमेन्शिया आणि डर्मॅटायटिस. ठीक आहे, तर तुम्हाला लक्षात आलं असेल असं मी सांगतो. एकदा परत सांगतो मित्रांनो, की जी पॉप्युलेशन फक्त मेज खाते, मका खाते, तर काय असतं, या मक्यामध्ये हे ट्रिप्टोफन लॅकिंग असतं, त्याच्यापासून मिळत नाही. पण ते ट्रिप्टोफन कशासाठी महत्त्वाचं आपल्याला, तर नायसिन बनवण्यासाठी, निकोटिनिक ॲसिड बनवण्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि जर फक्त ती पॉप्युलेशन मकाच खात असेल, त्यांना नायसिनच नाही मिळत असेल, तर त्यांना कुठला डिसीज होणार आहे, पेलेग्रा नावाचा त्यांना काय हा रोग होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ मित्रांनो. द ऑप्टिमल फ्लुराईड कॉन्सन्ट्रेशन इन ड्रिंकिंग वॉटर इन इंडिया इज. ठीक आहे, तर हे फ्लुरिन काय असतं, फ्लुराईड काय असतं, हे आपल्याला जे ड्रिंकिंग वॉटर असतं त्याच्यामधून हे आपल्याला मिळत असतं, वेगळं बाहेरून कुठून घ्यायची काय गरज नसते. पण तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं, फ्लुरिन काय दोधारी तलवार आहे. जास्त झालं तरी काय प्रॉब्लेम होतो आणि कमी झालं तरी काय प्रॉब्लेम होतो. तर आपल्याला माहीत पाहिजे की आपल्या इंडियामध्ये, ठीक आहे, तर याच्यामध्ये ड्रिंकिंग वॉटरमध्ये फ्लुराईडचं प्रमाण किती त्यांनी ठरवलेलं आहे स्टँडर्ड. ठीक आहे, तर ऑप्शन आहे 1 to 2 ppm, 3 to 5 ppm, 4 to 6 ppm आणि ऑल ऑफ द अबो. आता तीनही तर नसणार आहे, तर याचा कन्फर्म आन्सर काय आपला 1 to 2 ppm. 1 to 2 ppm. ठीक आहे, तर ppm काय मित्रांनो, हे पार्ट पर मिलियन. तर हे काय त्याचं मोजण्याचं हे आहे, एकक आहे. पार्ट पर मिलियनमध्ये आपण काय करतो, तर हे फ्लुराईडची लेवल मोजतो. तर तुम्हाला लक्षात द्या नेहमी हे काय 1 to 2 ppm पार्ट पर मिलियन काय असते, तर फ्लुरिनची काय रिकमेंडेड आहे, आपल्याला ॲक्सेप्टेड ती लेवल असायला पाहिजे ड्रिंकिंग वॉटरमध्ये. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. ऑल ऑफ द फॉलोइंग फूड मटेरियल आर रिच इन आयरन एक्सेप्ट. ठीक आहे, तर रिच इन आयरन विचारलं आहे, सगळे फूड मटेरियल आपल्याला बघायचं आहे आणि त्याच्यामधलं असं कुठलं फूड मटेरियल आहे ज्याच्यामध्ये आयरन खूप कमी प्रमाणात असतं. तर सगळ्यात पहिलं स्पिनॅच म्हणजे काय पालक, दुसरा आहे लिव्हर, मिल्क आणि फिश. ठीक आहे, तर आपल्याला माहीत आहे स्पिनॅचमधून पण काय आयरन मिळतं, लिव्हरमधून पण मिळतं आणि फिशमधून पण मिळतं. तर कुठल्या फूड प्रॉडक्टमध्ये काय असतं आयरन कमी असतं, तर मित्रांनो मिल्कमध्ये तुम्हाला काय आयरन नेहमी कमी मिळतं. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. द बेस्ट वे ऑफ इन्क्रीजिंग द न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ द पल्सेस. ठीक आहे, पल्सेस जे आपले काय असतात, डाळ्या असतात, कडधान्य असतात, तर त्यांची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आपण कशानं वाढवतो, तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आपण काय मोड आलेले कडधान्य खातो. ठीक आहे, मटकी मूग काय भिजू घालतो, त्यांना काय कोंब येऊ देतो आणि नंतर काय ते आपण कन्झ्युम करतो. तर ते आपल्याला माहीत आहे, तर आपण असं का करतो, त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वाढवण्यासाठी करतो. तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो बघा, काय म्हणतं, पॅराबॉइलिंग, मिक्सिंग पल्सेस, फोर्टिफिकेशन आणि जर्मिनेशन. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर काय, तर जर्मिनेशन. ठीक आहे, त्या कोंब येण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, जर्मिनेशन म्हणतो. ठीक आहे, आणि त्यानं काय होते, पल्सेसची काय होते, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वाढून जाते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच न्यूट्रिएंट इज नॉट फाउंड इन एग. ठीक आहे, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं, एगला आपण काय म्हणतो, रेफरन्स प्रोटीन म्हणतो. ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये सगळे इसेन्शियल अमिनो ॲसिड काय असतात, इक्वल प्रपोर्शनमध्ये प्रेझेंट असतात. पण असं कुठलं काय याच्यामधलं न्यूट्रिएंट आहे जे एगमध्ये लॅकिंग असतं. आलेला क्वेश्चन आहे एक्झाममध्ये, तर काय म्हणतं, प्रोटीन अँड आयरन, फॅट अँड विटॅमिन डी, कार्ब्स अँड विटॅमिन सी आणि ऑल ऑफ द अबो. आता प्रोटीन आहे याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे, आयरन आपण आत्ताच बघितलं. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय फॅट आणि विटॅमिन डी पण राहतं. तर एग्समध्ये कुठली नसतं, तर कार्बोहायड्रेट आणि विटॅमिन सी आपल्याला काय तर या एग्सपासून मिळत नाही, या आपल्याला अदर फूड प्रॉडक्टपासून घ्यावं लागतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट आहे डॉट 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 दिले,
इज ऑल्सो कॉल्ड ॲज फ्रूट शुगर. तर इन शॉर्ट सरळ सरळ याचं म्हणण्याचा अर्थ आहे की कुठलं शुगर जे आहे, आपण शुगरचे टाईप मागच बघितलेलं आहे, ठीक आहे. कुठलं शुगर आहे त्याला आपण काय म्हणतो, फ्रूट शुगर म्हणतो किंवा हनी शुगर म्हणतो. मग याचा अर्थ फ्रूटमध्ये आणि हनीमध्ये जास्त प्रमाणात कुठलं शुगर प्रेझेंट राहतं, तर आहे ग्लुकोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज आणि माल्टोज. तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो की फ्रुक्टोज हे जे शुगर आहे हे फ्रूटमध्ये जास्त प्रमाणात राहतं आणि हनीमध्ये पण काय जास्त प्रमाणात प्रेझेंट राहतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द मिनरल विच इज इसेन्शियल फॉर द सिंथेसिस ऑफ थायरॉक्झिन. ठीक आहे, थायरॉक्झिन बनवण्यासाठी कुठलं मिनरल आपल्याला पाहिजे, सोडियम, आयोडीन, पोटॅशियम आणि क्लोराईड. तर आपल्याला माहीत आहे, आपण एमएसएनमध्ये शिकलो आहे आणि न्यूट्रिशनमध्ये पण शिकलो आहे की थायरॉक्झिन बनवण्यासाठी आपल्याला कुठलं लागतं मिनरल, तर आयोडीन लागतं. आणि याची जर डिफिशियन्सी झाली तर आपल्याला काय होतं मित्रांनो, गलगंड होतं, त्याला आपण काय म्हणतो, ग्वायटर. ठीक आहे, लक्षातच द्या. बरेच वेळा क्वेश्चन आला आहे की आयोडीन डिफिशियन्सीमुळे आपल्याला कुठला रोग होतो, तर ग्वायटर होतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रोटीन डिफिशियन्सी डिसीज इज ऑल्सो नोन ॲज. ठीक आहे, लहान मुलांशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. तर ऑप्शनमध्ये कुशिंग डिसीज, पेलेग्रा, क्वाशरकर आणि बेरीबेरी. तर बाकी सगळे आपल्याला माहीत आहे, पण स्पेसिफिकली विचारलं की प्रोटीन डिफिशियन्सी. तर प्रोटीन डिफिशियन्सी मित्रांनो कुठला रोग होतो, तर क्वाशिओरकोर. ठीक आहे, बरेच मुलांना काय होतं, या क्वाशिओरकोर आणि मॅरास्मसमध्ये काय होतं राहतं, नेहमी कन्फ्युजन होतं. तर मॅरास्मसमध्ये काय होतं, प्रोटीन आणि एनर्जी अलॉंग विथ द न्यूट्रिएंट्स सगळं त्याच्यामध्ये काय डिफिशियंट असतात. पण याच्यामध्ये काय असतं, क्वाशिओरकोरमध्ये मोस्ट प्रॉमिनेंटली काय होतं, तर प्रोटीन डिफिशियन्सी असते, प्रोटीन डिफिशियन्सी असते. पण तुम्हाला नेहमी कन्फ्यूज होतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला सिम्पल ट्रिक सांगतो कसं लक्षात ठेवायचं. तुम्ही सगळ्यांनी काय केलं आहे, पीके पिक्चर बघितलेला आहे, तर पीके लक्षात ठेवायचं. पी मीन्स फॉर प्रोटीन डिफिशियन्सी आणि के फॉर क्वाशिओरकोर. एवढं लक्षात ठेवलं तरी तुमचं काय आन्सर करेक्ट येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, प्रिव्हेन्शन ऑफ फूड ॲडल्ट्रेशन ॲक्ट वॉज एस्टॅब्लिश इन द इयर. ठीक आहे, आता फूड ॲडल्ट्रेशन आपल्याला काय असतं माहीत आहे, ते म्हणजे काय, अन्नामध्ये आपण जे भेसळ करतो त्याला आपण सरळ सरळ फूड ॲडल्ट्रेशन म्हणतो. सिम्पल म्हणजे काय, दुधामध्ये जे आपण पाणी मिसळतो दॅट इज फूड ॲडल्ट्रेशन. तर हे अशी भेसळ होऊ नये आणि लोकांची काय हेल्थला काय होऊ नये, कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये म्हणून आपल्या गव्हर्नमेंटनी काय केलं आहे, फूड ॲडल्ट्रेशन ॲक्ट आणलेला आहे. आणि बरेचदा एक्झाममध्ये विचारलेलं आहे, डायरेक्ट इयर विचारलेलं आहे की फूड ॲडल्ट्रेशन ॲक्ट कधी एस्टॅब्लिश झालेला आहे. तर आपण ऑप्शन बघूया, 1954, 1960, 1970 आणि 1980. तर मित्रांनो आपल्याला माहीत असायला पाहिजे की फूड ॲडल्ट्रेशन ॲक्ट कधी आला आहे, तर 1954मध्ये काय आलेला आहे, फूड ॲडल्ट्रेशन ॲक्ट आलेला आहे. ठीक आहे, 1954. तर मित्रांनो हा फूड ॲडल्ट्रेशन ॲक्ट कधी आला आहे, 1954मध्ये आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. इथे काय विचारलं आहे, प्रोटीन्स ऑफ द सिरियल्स अँड पल्सेस. हा प्रोटीन्स आहे. ठीक आहे, प्रोटीन्स ऑफ द सिरियल्स अँड पल्सेस आर विच टाईप ऑफ प्रोटीन. तुम्हाला मी प्रोटीनचे दोन महत्त्वाचे काय सांगून देतो, टाईप सांगून देतो. एक असतं कंप्लीट प्रोटीन आणि दुसरं असतं काय, इनकम्प्लीट प्रोटीन. तर कंप्लीट प्रोटीन आपण कोणाला म्हणतो, ज्यामध्ये ऑल इसेन्शियल अमिनो ॲसिड काय प्रेझेंट असतात. ठीक आहे, आणि इनकम्प्लीट प्रोटीन आपण कशामध्ये म्हणतो, ज्यामध्ये वन ऑर मोर दॅन वन इसेन्शियल अमिनो ॲसिड लॅकिंग असतात. तर आपल्याला माहीत आहे गुड सोर्स किंवा रिच सोर्स ऑफ प्रोटीन काय, तर ॲनिमल प्रोटीन्स आहे. आणि काय त्याच्यापेक्षा लोअर अमाऊंट ऑफ द प्रोटीनचे जे सोर्स कुठले आहे, तर ते आहे आपले प्लांट सोर्सचे आहे. तर काय असणार आहे आपले गुड सोर्स कुठले आहे, रिच सोर्स काय, तर कंप्लीट प्रोटीन. मग कुठले येईल आपले कंप्लीट प्रोटीन. तर कंप्लीट प्रोटीन कशापासून येणार आहे आपल्याला, ॲनिमल सोर्सपासून. तर आपल्याला विचारलेले कुठले, सिरियल्स अँड पल्सेस. याचा अर्थ काय, तर कुठले, इनकम्प्लीट प्रोटीन. ठीक आहे, तुम्हाला मी आता डिफरन्स सांगितला की कंप्लीट प्रोटीन म्हणजे काय आणि इनकम्प्लीट प्रोटीन म्हणजे काय. कंप्लीट प्रोटीन म्हणजे ज्याच्यामध्ये ऑल इसेन्शियल अमिनो ॲसिड प्रेझेंट असतात ते म्हणजे कंप्लीट प्रोटीन. आणि ज्याच्यामध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त इसेन्शियल अमिनो ॲसिड काय असतात, डिफिशियंट असतात, लॅकिंग असतात, त्याला आपण काय म्हणतो, इनकम्प्लीट प्रोटीन. तर पल्सेस अँड जे सिरियल्स अँड पल्सेस हे काय प्लांट सोर्स आहे. तर यांच्यापासून आपल्याला कुठल्या टाईपचं प्रोटीन मिळते, इनकम्प्लीट प्रोटीन मिळते. आणि कंप्लीट प्रोटीन जे आहे ते आपल्याला कुठपासून मिळते, तर ॲनिमल फूडपासून, ॲनिमल फूडपासून. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉलोइंग इज कॉल्ड ॲज द प्रोव्हिटॅमिन ऑफ ए. प्रोव्हिटॅमिन ऑफ ए
म्हणजे विटॅमिन एचा काय आपण त्याला प्रिकर्सर म्हणू शकतो किंवा विटॅमिन एच्या फॉर्मेशनसाठी आपल्याला काय लागतं, तर हा ऑप्शन आहे रेटिनॉल, पायरोडॉक्सिन, बीटा कॅरोटीन आणि थायमिन. तर तुम्हाला माहीत असेल की आपल्याला विटॅमिन ए बनवण्यासाठी प्रोविटॅमिन कुठलं लागतं, तर बीटा कॅरोटीन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द प्रोविटॅमिन ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे हे प्रोलॉंग यूज, ठीक आहे, प्रोलॉंग यूज ऑफ केशरी दाल. केशरी दाल जी असते आपल्याला माहीत आहे ती, ठीक आहे. तर त्याचं प्रोलॉंग यूज केल्यामुळे आपल्याला कुठल्या प्रकारचं काय होतं, डिसऑर्डर होऊ शकतो. त्या डिसऑर्डरचं नाव काय असं विचारलं आहे, तर तुम्हाला मी डायरेक्ट आन्सर सांगतो मित्रांनो. तर याचं कामुळे काय होतं, लॅथर्जम, ठीक आहे. लॅथर्जम नावाचा रोग जो असतो तो कशामुळे होतो, हे केशरी दाल आपण काय लॉंग ड्युरेशनसाठी कन्झ्युम जर केली, नेहमी जर आपण काय तुरीच्या डाळीच्या जागी दुसऱ्या डाळीच्या जागी केशरी डाळ जर खात राहिलं, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्याला लॅथर्जम नावाचा रोग होतो. नेक्स्ट क्वेश्चन काय आपला बघूया. तर हा क्वेश्चन आहे मित्रांनो, थोडा टेक्निकल प्रॉब्लेम होता त्यासाठी आपण थांबलो होतो. कंटिन्यू करूया. हा क्वेश्चन आहे सुक्रोज कन्सिस्ट ऑफ, ठीक आहे. सुक्रोज कशापासून बनलेलं आहे, ठीक आहे. मी लिहून देतो इथे सुक्रोज, ठीक आहे. तर तुम्हाला मी याचं सगळं कंप्लीट एक्सप्लेनेशन देतो. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की डायसॅकराइड कशाला म्हणतात, तर त्याच्यामध्ये दोन काय असतात, शुगरचे मॉलिक्यूल असतात, त्याला आपण काय म्हणतो, डायसॅकराइड म्हणतो. आणि तुम्हाला मी 3 प्रकारचे डायसॅकराइड सांगितले ते सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज. तर इथं क्वेश्चन काय विचारलं आहे की सुक्रोज कन्सिस्ट ऑफ. तर मी तुम्हाला तीनही सांगतो. या सुक्रोजमध्ये काय असतं, ठीक आहे. सगळ्यात पहिले बघू आपण सुक्रोज, ठीक आहे. तर सुक्रोज हा डायसॅकराइड आहे. याच्यामध्ये 2 मॉलिक्यूल असतात, एक असतो ग्लुकोजचा आणि दुसरा असतं फ्रुक्टोजचा मॉलिक्यूल. त्यानंतर काय आपलं माल्टोज आहे. माल्टोजला आपण माल्ट शुगर म्हणतो, माल्टोज, ठीक आहे. या माल्टोजमध्ये काय असतं मित्रांनो, तर 2 ग्लुकोजचे मॉलिक्यूल प्रेझेंट असतात. आणि लास्टला आपलं काय लॅक्टोज. तर लॅक्टोजमध्ये काय असतं, एक ग्लुकोज असतं आणि दुसरं असतं गॅलेक्टोज. काय दुसरं मॉलिक्यूल काय प्रेझेंट आहे, ग्लुकोज प्लस गॅलेक्टोज. तर क्वेश्चन आपल्याला काय विचारलं आहे, सुक्रोज कन्सिस्ट ऑफ. तर बघा सुक्रोजमध्ये काय ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. ऑप्शनमध्ये बघूया आपण कुठं आहे, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. हे कशामध्ये असतं, आपल्या प्रेझेंट सुक्रोजमध्ये. तर मी तुम्हाला तिन्ही डायसॅकराइडचं काय एक्सप्लेनेशन सांगितलं आहे. कधी क्वेश्चन आला तर तुमचं काय चुकलं नाही पाहिजे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. काय म्हणताय, रिचेस्ट सोर्स ऑफ द विटॅमिन डी. विटॅमिन डीचा रिचेस्ट सोर्स विचारलेला आपल्याला. ऑप्शन काय दिलं आहे, फिश लिव्हर ऑइल, व्हेजिटेबल ऑइल, एग्ज अँड मिल्क. तर विटॅमिन डीचा रिचेस्ट सोर्स काय मित्रांनो, तर फिश लिव्हर ऑइल. हाच काय आपला विटॅमिन डीचा रिचेस्ट सोर्स आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ग्लॉसायटिस इज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ. तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की कशाच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं, ग्लॉसायटिस होतं आणि काय होतं, क्रॅकिंग ऑफ लिक्स होतं. तर आपण बघूया थायमिन, विटॅमिन ए, रायबोफ्लोविन आणि नायसिन. तर मी तुम्हाला आन्सर सांगतो होतं हे कशामुळे होतं सगळं, तर विटॅमिन B2. आणि B2 म्हणजे कुठलं नाव आहे याचं, रायबोफ्लेविन, ठीक आहे. तर माउथशी रिलेटेड जर काही प्रॉब्लेम असला तर इट इज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ रायबोफ्लेविन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डेली रिक्वायरमेंट ऑफ विटॅमिन B12 फॉर नॉर्मल ॲडल्ट. तर विटॅमिन B12 ज्याचं नाव काय मित्रांनो, सायनोकोबालामिन, ठीक आहे. मगाशीच आपण बघितलं होतं 4 to 5% याचं काय कोबाल्ट प्रेझेंट राहतं. तर याचं आपल्याला काय विचारलं आहे, डेली रिक्वायरमेंट म्हणजे काय, RDA विचारलेलं आहे विटॅमिन B12चं. तर आपल्याला ऑप्शन दिले आहे 2 mg पर डे, 3 mg पर डे, 1 mg पर डे आणि 4 mg पर डे. तर मित्रांनो आपल्याला माहीत असायला पाहिजे की विटॅमिन B12 म्हणजे सायनोकोबालामिन जर म्हटलं तर आपल्याला रिकमेंडेड डेली लेवल त्याचा तो 1 mg पर डे. 1 मिलीग्राम लागतं आपल्याला डेली विटॅमिन B12चं, ठीक आहे. नेक्स्ट आहे हिमोरेजिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न, ठीक आहे. हिमोरेजिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न इज ॲट्रिब्युटेड टू द डिफिशियन्सी ऑफ. म्हणजे न्यूबॉर्नमध्ये जे हिमोरेजिक काही डिसऑर्डर होतात त्याच्याशी कुठला विटॅमिन आपल्याला रिलेटेड आहे. तर मित्रांनो याचा आन्सर आपल्याला डायरेक्ट येतं
PNC वॉर्डमध्ये तुम्ही काम केलं असेल आणि तुम्हाला माहीत आहे जसं बेबीचं काय होतं, बर्थ होतं, डिलिव्हरी होते, त्यानंतर आपण काय करतो, लगेच त्याला कुठलं इंजेक्शन देतो, विटॅमिन केचं इंजेक्शन देतो. पण ऑप्शनमध्ये आपल्याला काय दिसतंय, विटॅमिन बी, विटॅमिन सी, फायलोक्विनिन आणि विटॅमिन ए. तर ए बी सी तर आपल्या काय ओळखीचे आहे, याचा अर्थ ऑप्शन काय असायला पाहिजे, फायलोक्विनिन. तर हेच काय मित्रांनो, विटॅमिन केचं दुसरं नाव आहे फायलोक्विनिन. ठीक आहे, विटॅमिन के. तर तुम्हाला काय फिरवण्यासाठी या प्रकारचे काय ऑप्शन देऊ शकतात. तर आपल्याला काय, जेव्हा बेबीमध्ये ब्लिडिंग टेंडन्सी असते तेव्हा आपण काय देतो, बेबीला काय देतो आपण, तर विटॅमिन के देतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विटॅमिन इज रिक्वायर्ड फॉर द कोलॅजन सिंथेसिस. ठीक आहे, मी तुम्हाला याच्या पूर्वी पण सांगितलं मित्रांनो की कोलॅजन सिंथेसिससाठी कुठलं आपल्याला काय येतं, वुंड हिलिंगसाठी कुठलं विटॅमिन कामी असतं, तर आपलं विटॅमिन सी. तर बघा आपण ऑप्शन बघूया, बी कॉम्प्लेक्स, ॲस्कॉर्बिक ॲसिड, रेटिनॉल आणि अगेन रेटिनॉल आले. ठीक आहे, इथं दुसरं एखादा विटॅमिन आपण इमॅजिन करूया. ठीक आहे, ते विटॅमिन B6 घेऊन घेऊया आपण. ओके, ठीक आहे. तर काय बघतोय आपण, विच विटॅमिन इज रिक्वायर्ड फॉर कोलॅजन सिंथेसिस. तुम्हाला मी आन्सर सांगतो, काय विटॅमिन सी आहे. कुठे दिसतंय का ऑप्शनमध्ये, नाही दिसत आहे. पण विटॅमिन सीचं दुसरं नाव आपल्याला दिलं आहे आणि ते काय, ॲस्कॉर्बिक ॲसिड. या ॲस्कॉर्बिक ॲसिडलाच मित्रांनो आपण काय म्हणतो, विटॅमिन सी म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. वर्निक्स करस्कॉप सिंड्रोम इज कॉज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ. तर आपण यापूर्वीच बघितलं आहे की वर्निक्स करस्कॉप सिंड्रोम कशामुळे होतं. ऑप्शन बघूया, थायमिन, विटॅमिन B1, एन्झाईम ट्रान्सक्रिटोलेज आणि ऑल ऑफ दिस. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की विटॅमिन B1लाच आपण काय म्हणतो, थायमिन म्हणतो. ठीक आहे, याचा अर्थ दोन ऑप्शन तर आपले बरोबर आले. दुसरं काय, एन्झाईम ट्रान्सक्रिटोलेज. तर ते एन्झाईम काय असतं, तर या विटॅमिनच्या काय प्रोसेसमध्ये ते नेहमी भाग घेत असतं, ते कुठलं एन्झाईम ट्रान्सक्रिटोलेज. याचा अर्थ वर्निक्स कोरोस्कॉप सिंड्रोम कशामुळे होऊ शकतं, या एन्झाईमच्या डिफिशियन्सीमुळे पण होऊ शकतं आणि थायमिन, ज्यालाच आपण काय म्हणतो विटॅमिन B1, याच्या डिफिशियन्सीमुळे होऊ शकतं. याचा अर्थ आपला आन्सर काय असणार आहे मित्रांनो, ऑल ऑफ द अबोव. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आणि शेवटचा क्वेश्चन बघतो आपण, विच विटॅमिन इज ऑल्सो रेफर ॲज विटॅमिन H. म्हणजे या विटॅमिनचं नावच आहे विटॅमिन H म्हणतो. वेअर, पण Hशी रिलेटेड काय, H स्टँड्स फॉर हार अँड हॉट. ठीक आहे, तर हार म्हणजे काय, इट इज रिलेटेड टू हेअर. ठीक आहे, आणि हॉट म्हणजे काय, इट इज रिलेटेड टू स्किन. ठीक आहे, तर आपल्या नॉर्मल फंक्शनिंगच्या हेअरसाठी, हेअर ग्रोथसाठी, नॉर्मल हेअरसाठी आणि स्किनच्या नॉर्मल फंक्शनिंगसाठी आपल्याला काय एक विटॅमिन महत्त्वाचा असतो, आपण त्याला काय विटॅमिन H म्हणतो. तर आपण ऑप्शन बघूया मित्रांनो, बायोटिन, पेंटोथोनिक ॲसिड, नायसिन अँड रायबोफ्लेविन. तर H नावाचा विटॅमिन, जिथे काय H स्टँड्स फॉर हार अँड हॉट, म्हणजेच काय रिलेटेड टू हेअर अँड स्किन. तर मित्रांनो तो विटॅमिन काय, तर बायोटिन. ठीक आहे, बायोटिन नावाचा विटॅमिन आहे. हा कशासाठी असतो, आपल्या हेअरच्या नॉर्मल ग्रोथसाठी, नॉर्मल फंक्शनिंगसाठी आणि स्किनच्या नॉर्मल फंक्शनिंगसाठी लागत असतो. ठीक आहे. तर मित्रांनो आपण इथं काय केलं आहे, तर न्यूट्रिशनचे आपले मोस्ट इम्पॉर्टंट 100 MCQ काय केले आहे तुमच्यासाठी प्रेझेंट केलेलं आहे. आणि मला अपेक्षित आहे की तुम्ही वेळोवेळी काय व्हिडिओ बघताय आणि तुमच्या क्वेश्चन आन्सरची काय चांगली प्रॅक्टिस होत आहे. तुम्ही हे स्पेसिफिकली सांगू शकता की कोणत्या सब्जेक्टच्या आम्ही काय तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे. न्यूट्रिशनचे आपण काय केलं, 100 क्वेश्चन कव्हर केलेले आहे. यानंतर तुम्हाला कुठल्या सब्जेक्टची जास्त गरज आहे ते आम्हाला सांगा, तसे आम्ही सगळेच अपलोड करणार आहोत. पण तुम्हाला जास्त जी गरज असणार आहे ते व्हिडिओ आम्ही तुम्हाला ॲज अर्ली ॲज पॉसिबल काय करू मित्रांनो, अपलोड करूया. तुम्हाला फक्त काय करायचं विसरायचं नाही, आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं. धन्यवाद.